नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी शेवटो पुढे अंबड तालुका जिल्हा जालना. आपण आलेलो आहे मित्रांनो अंकुशनगर येथील महाकाळा. आपले खत वगैरे सगळं भेटते, काय अडचण नाही. तर जाणून घेणार आहे आपण यांच्यासाठी यांच्याकडे. तुम्ही बोला आपल्या दुकान. भगवान बाबा कृषी सेवा केंद्र हे अंकुशनगर येथील एक सुप्रसिद्ध असं कृषी दुकान आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लागणारे जे काही पिकासाठी किंवा खत देण्यासाठी हे सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं मिळतात. त्याचबरोबर रिजनेबल याच्यामध्ये किमतीमध्ये आणि ओरिजिनल हे सर्व काही या ठिकाणी जवळपास 10 वर्षापासून या दुकानामधून शेतकऱ्यांची सेवा केली जाते आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं कसं हित होईल हे या दुकानाचे जे काही प्रोप्रायटर सचिन तांदळे आहेत हे शेतकऱ्याच्या हिताचं नेहमी या ठिकाणी काम करतात. म्हणून आपल्या सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी या दुकानाचा निश्चित आपण लाभ घ्यावा. या ठिकाणी योग्य दरामध्ये औषधं, खतं, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जीवनावश्यक असणारे शेतीसाठी असणारे काय जैविक वगैरे हे या ठिकाणी मिळतात आणि आपण या संधीचा, या दुकानाचा निश्चित आपण लाभ घ्यावा अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपल्या इथे खत बघू शकता तुम्ही. या आतमध्ये खतं वगैरे दाखवतो तुम्हाला सगळ्याला. एकदम खतं औषध एकदम भारी नंबर 1 असलं आहे तिथे. तर जाणून घेणार आहेत आपले दुकानदार आहेत त्यांच्याशी. रासायनिक खतं एकदम भारी आहेत, औषधं शेतकऱ्यासाठी एकदम भारी आहेत यांच्याशी थोडं जाणून घेणार. आपण जे काही भगवान बाबा कृषी सेवा केंद्रामध्ये जे काही खत विक्री, औषध विक्री करता, यापासून शेतकऱ्याचा काही फायदा होतो का? निश्चित फायदा होतो. आपल्याकडे सर्व नामांकित कंपनीचे खते, बियाणे व औषधे भेटतात. विशेषतः या भागामध्ये आता नवीनच बरेच लोकांनी फळबागेकडे वळलेले आहेत. फळबागेचे काही औषध आहेत का आपल्याकडे? निश्चित सर्व प्रकारचे औषध आहेत व नामांकित कंपनीचे आहेत आपल्याकडे औषध. त्यापासून शेतकऱ्यांना काही फायदा झालेला ऐकूयात? भरपूर फायदा झालेला आहे शेतकऱ्यांना. त्याचबरोबर भाजीपाल्यासाठी काही औषध आहेत का आपल्याकडं? हो, भाजीपाल्यासाठी पण आहेत आणि आपण सल्ला पण देतो त्यांना मोफत. मोफत सल्ला देऊन आपला हा ग्रीन बेल्ट असल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त ऊसाची शेती केली जाते. हो. तर या ऊसाच्या शेतीमध्ये आता नवीन AI तंत्रज्ञान आलेलं आहे आणि काही पारंपरिक पद्धतीची शेती सर्व कंपनीच्या असताना विशेषतः कोणती कंपनी आपल्याकडे जास्त चालते? पाटील बायोटेक झालं, सिजेंटा झालं, स्वरूप झालं, आपलं महाफीड झालं, सर्व ब्रँडेड कंपनीचे औषध आहेत आपल्याकडे. ब्रँडेड असून आपण मार्गदर्शन कशा पद्धतीने करता? त्यांच्या प्लॉटवर जाऊन आपण त्यांच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण सखोल मार्गदर्शन करतो त्यांना आपण. शेतकऱ्यांचा त्यामधून काय प्रतिसाद कशा पद्धतीने? शेतकऱ्यांचा भरपूर चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटतो आपल्याला. प्रतिसादापासून म्हणजे वाढ झालेली असं काही दिसतंय का? 100% वाढ होते शेतकऱ्याच्या. ठीक. आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये अनेक लोक आपल्या पंचकृषीमधून येतात. तर दुकानाबद्दलची आपल्याबद्दलची काय प्रतिक्रिया काय सांगतात नेमकी? दुकानाबद्दल सर्व चांगल्याच गोष्टी आहेत सांगतात शेतकरी व त्यांना विश्वास आहे आपल्यावर. आपण सगळे वस्तू त्यांना चांगल्या पद्धतीच्या व चांगल्या रेटमध्ये देतो, योग्य दरामध्ये देतो. ठीक. आपण योग्य दर ठेवलात, आपण शेतकऱ्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं करतात. चांगल्या चांगल्या कंपनीचे जे काही लोक आहेत ते या ठिकाणी आपण बोलवता का? हो. कोणत्या कंपनीचे? पाटील बायोटेकचा आपण कार्यक्रम घेतला होता पाठीमागं. तर त्याचा फायदा आपल्याला झाला चांगल्या पद्धतीने ऊस पिकावर. पाटील बायोटेकनं जर समजा या ठिकाणी कार्यक्रम घेतला असेल तर मग त्यामधून AI तंत्रज्ञान हे विकसित करावं असं त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्या भागामध्ये असं AI तंत्रज्ञान कोणी वापर केलाय का? AI तंत्रज्ञान हो करतात ना, भरपूर शेतकरी करतात वापर. कुणी केला असं नेमकं आहे का आपल्याकडे कोणी ग्राहक? शेतकरी आहेत ना, चर्मपुरी साईट आहे, भगवाननगर साईटला येतात, महाकाळा परिसरात भरपूर शेतकरी आहेत. मग शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढीचे काही आपल्याला लक्षणं दिसून येत आहेत का? हो, वाढ होते ना. सरासरी काय उत्पादन येईल असं आपल्याला वाटतं या शेतकऱ्याचं AI तंत्रज्ञानामधून? AI तंत्रज्ञानातून सरासरी उत्पन्न एकरी 60 टनाच्या वरच निघेल. नाही, आपण जास्तीत जास्त यामध्ये शेतकऱ्याचा कसा फायदा होईल यासाठी आणखी पुन्हा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करा, जेणेकरून शेतकऱ्याला थोड्या कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करावेत. आपण एक चांगल्या प्रकारचे या ठिकाणचे
दुकानदार आहात तर आपण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हिताचे उत्तम पद्धतीनं औषधं खतं हे ठेवावेत अशा प्रकारची आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. त्या दुकानाचं नाव वगैरे सांगा. आपल्या दुकानाचं नाव आहे भगवान बाबा कृषी सेवा केंद्र, अंकुशनगर. हा, तुम्हाला जर यायचं असेल तर इथला तर मित्रांनो, तुम्ही बघून ज्ञानेश्वर फडे नावानं लाईक फॉलो सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी.